बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील बिल्डरवर आयकरचे छापे। मित्तल ग्रुपच्या बंड गार्डन भागातील कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय। नामांकित बिल्डरांवर सुद्धा आयकरचे हे छापे पडतायत। छापेमारीमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। तर पुण्यात छापे पडतायत नामांकित बिल्डरांविरोधात आयकरचे हे छापे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, काय अधिक माहिती या छाप्यासंदर्भात? तर पुण्यातील 2 नामांकित बिल्डरवरची जी आहे ती सगळी छापेमारी मंगळवारी म्हणजे काल जी आहे ती मारलेली पाहायला मिळते। या बिल्डरांच्या सेनापती बापट रस्त्यावरील एक प्रसिद्ध जे आयसीसी टॉवर आहे तिथल्या कार्यालयात, तसेच सिंध सोसायटी निवासस्थान, जे की सिंध सोसायटी ही अतिशय उच्चभ्रू सोसायटी मानली जाते, त्या ठिकाणच्या निवासस्थानी हे सगळी छापेमारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्तल ग्रुपच्या बन गार्डन भागातील कार्यालयावर देखील छापेमारी काल आयकर विभागाने जी आहे ती केलेली आहे। खरं तर महारेराच्या निर्देशानंतर ही सगळी कारवाई केली असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। वरळीतील पॅलेस रॉयल प्रकल्पाचं वर्तक ऑनेस्ट शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून तब्बल 90 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश महाराराने दिलेले होते। फ्लॅटचा ताबा वेळेवर न दिल्यामुळे आणि पूर्वीच्या निर्देशांचे पालन करण्यात यांना सगळ्यांना अपयश आल्यामुळे या सगळ्या कंपन्यांवरती दंड देखील ठरवण्यात आला होता आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती आयकर विभागाने केलेली पाहायला मिळते। परंतु शहरातील या 2 नामांकित बिल्डर्स वरती अशा पद्धतीने आयकर विभागाने छापेमारी केलेली पाहायला मिळते। परंतु या छापेमारीमधून नेमकं आयकर विभागाला काय घवाड हाती लागलेला आहे याबाबतची अधिक माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाहीये। परंतु अशा पद्धतीने 2 बिल्डर्स, शहरातील नामांकित बिल्डर्स आणि त्यांच्या उच्चभ्रू सोसायटीतील उच्चभ्रू ऑफिसेस असतील किंवा निवासस्थान असतील, या निवासस्थानांमध्ये ही सगळी छापेमारी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे पुण्यामध्ये जी आहे ती चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे, कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राच्या निर्देशाचं पालन जे आहे ते काही बिल्डरांकडून केलं जात नाही। अनेकांना पोझिशन जे आहेत ते फ्लॅटचे मिळत नाहीत आणि पैशाची मोठी देवाणघेवाण जी आहे ती अनेकांकडून केली जाते आणि या सगळ्याला कुठेतरी या धाडीमुळे अंकुश लागतोय का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। अगदीच रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।